आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थ आणि तितू भाग 3। पुढील कथा अप्पा जोशी सांगत आहेत। योगायोगा संबंधात समर्थ कधीही काही बोलत नाहीत किंवा ते म्हणतात सृष्टी रचनेत योगायोगाला काही स्थानच नाही। आपल्याला घटना विस्मयकारक, अकाली, अस्थानी, अनपेक्षित वाटतात, पण त्यांच्या घटकांची वाटचाल फार फार पूर्वीच सुरू झालेली असते। समर्थांचं राहू द्या, मी म्हणतो त्या संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो असतो तर समर्थांना ती चित्रा वसिष्ठ भेटली नसती। झंझावाती वादळाची पूर्वसूचना, वाऱ्याची लहानशी झुळूक, धुळीची लहानशी वावटळ देते, तशी चित्राला काहीतरी पूर्वजाणीव झाली होती। म्हणून प्रत्यक्षात काही घडण्यापूर्वीच ती समर्थांना भेटायला आली होती। असे लोक फार थोडे असतात। समर्थ भेटले नसते तर ती माघारी गेली असती। मग काय झालं असतं यावर मी फारसा विचार करीत नाही। समर्थांना प्रथम पाहताच झालेली तिची प्रतिक्रिया अपेक्षितच होती, पण 1-2 वाक्यात समर्थांनी तिचा बुजरेपणा, अवघडलेपणा दूर केला होता आणि तिने आपली हकीकत सांगितली होती। कदाचित याआधी तिने हीच हकीकत 2-3दा सांगितली असेल, पण तिला आलेले विचित्र अनुभव वर्णितांना तिच्या जीवाची होणारी उलघाल लपत नव्हती। कोणीही आपली हकीकत सांगत असताना समर्थ मध्ये काहीही बोलत नसत। आत्ताही त्यांनी या चित्राची हकीकत शांतपणे ऐकून घेतली। सांगणं संपेपर्यंत तिची दमछाक झाली होती। मग ती कपाळावरचा घाम टिपत नुसती बसून राहिली, पण तिच्या जीवाला चैन नव्हती। लागलीच पुढे वाकून ती म्हणाली, समर्थ, माझ्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही म्हणतात तेव्हा तू गोंधळलेली होतीस। तुला यातला अनुभव नाही, आता तुम्हीच सांगा, अशा गोष्टी शक्य आहेत का, होतात का? जरासे हसत समर्थ म्हणाले, चित्रा, निसर्गातल्या शक्यतेवर मर्यादा घालणारे आपण कोण? अमुक शक्य आणि अमुक अशक्य असं म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? अशक्य आहे असं म्हणणारे अप्रामाणिक नाहीत, पण त्यांची दृष्टी एका ठराविक कोणापुरती मर्यादित असते। आत्तापुरता आपण त्यांचा विचार बाजूला ठेवू, तुझा विचार करू। तू माझ्याकडे कशासाठी आली आहेस? तिला आणि मलाही हा प्रश्न अनपेक्षित होता। चित्रा क्षणभर बावरली, पण क्षणभरच। मग त्वेषाने ती म्हणाली, समर्थ, त्या तितूने माझ्या प्रभाकरांचा बळी घेतला आहे, त्याला शासन व्हायलाच हवं। आणि मग जरा थांबून ती म्हणाली, आणि हे एवढ्यावरच थांबणार नाही। प्रभाकरांइतकाच तो माझाही द्वेष करतो, माझाही बळी घ्यायचा त्याचा विचार आहे। त्याच्या अस्तित्वाला मी एकमेव साक्षीदार आहे। पुन्हा एकदा तिची उलघाल व्हायला लागली। चित्रा, तुला कशाची भीती वाटत आहे? समर्थ म्हणाले। चित्रा म्हणाली, माझी खात्री आहे काकांना आणि डॉक्टरांना त्याचं खरं स्वरूप अजून उमगलेलंच नाही। ते त्याला साधा माणूस धरून चालले आहेत, पण तो तसा नाही। जाड जाड भिंतीही त्याची नजर रोखू शकत नाहीत। बाहेर कोण आहे त्याला समजतं। कदाचित मनातले विचारही समजत असतील। कदाचित त्याला हेही कळलं असेल की मी तुमच्याकडे आलेली आहे। शब्दागणिक तिचा आवाज वरवर चढायला लागला होता। समर्थ चटदिशी उठून तिच्या जवळ आले व तिच्या खांद्यावर हाताचा हलकासा स्पर्श करीत म्हणाले, शांत हो चित्रा, तू माझ्याकडे आली आहेस हे त्याला आज नाही कळलं तरी उद्या कळेल। पण त्याने काय बिघडणार आहे? तुझं म्हणणं जर खरं असेल तर तो स्वतःला अगदी सुरक्षित समजून आहे, नाही का? मग आपण त्याला त्याच भ्रमात ठेवूयात। पण तुमचं मत काय आहे समर्थ? हे असं शक्य आहे का? चित्रा, तुला एक उदाहरण देतो। अंधाऱ्या खोलीत जमिनीवर सापासारखं दिसणारं काहीतरी आहे, त्यावर काठी हाणावी हेच चांगलं। साप नसून दोरीच निघाली तर काहीच बिघडत नाही, नाही का? समर्थांनी मला तिच्या आधीच्या घराचा, तिच्या काकांच्या घराचा आणि सध्या प्रभाकर होता त्या हॉस्पिटलचा पत्ता लिहून घ्यायला सांगितला।
तू आता गेलीस तरी चालेल चित्रा, समर्थ म्हणाले. एवढंच? ती निराश झालेली दिसली. तुझी काय अपेक्षा होती? समर्थांनी विचारलं. समर्थ, खरं सांगू का, इथे मला अगदी सुरक्षित वाटतंय. पण माझी खात्री आहे, या बंगल्याबाहेर पाऊल टाकलं की पावलागणिक माझा श्वास भीतीने छातीत रोकायला लागेल. चित्रा, तुझ्यावर तो अतिशय भयानक प्रसंग गुदरला होता, त्याचा हा सारा परिणाम आहे. हरकत नाही. आम्ही आता बाहेरच पडत आहोत. तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो. तुझ्या काकांशी 2 शब्द बोलतो आणि मग पुढे जातो. मग तुझी काही हरकत नाही ना? चित्राने मानेनेच होकार दिला. पुढील कथा चित्रा सांगत आहे. आम्ही घरी आलो तेव्हा काका माझी वाट पाहतच होते. मात्र बरोबर समर्थ आलेले पाहताच ते गप्प बसले. आम्ही सर्व बाहेरच्या खोलीत बसलो. समर्थ जरा हसून म्हणाले, वासू काका, या चित्राने मला काय सांगितलं आहे तुम्हाला माहीतच आहे. समर्थ, तुमचा विश्वास बसला? काका किंचित उपहासाने म्हणाले. मी तपासाशिवाय कधीच मत बनवत नाही, पण ती गोष्ट वेगळी आहे. मी तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले तर तुमची काही हरकत नाही ना? हरकत कशासाठी? अवश्य विचारा. त्या प्रभाकरच्या घरात तुम्ही प्रथम पाय टाकलात, तिथे तुम्हाला काही कसलाही वेगळेपणा जाणवला का? समर्थांनी विचारलं. नाही, वासुकाकांनी उत्तर दिलं. त्यांच्या वागण्यात, हालचालीत काहीही अनैसर्गिक वाटलं नाही. वासुकाका म्हणाले, तो एका अतिरेकी अनुभवात गेला होता समर्थ. त्याच्याशी हा परिणाम मला तरी सुसंगतच वाटत होता. आणि आता त्याच्यात होत असलेल्या सुधारणा, तीही मला नैसर्गिक वाटते समर्थ. ठीक आहे, आम्ही जातो. या चित्राकडे जरा लक्ष द्या बरं का. ती फारच घाबरलेली आहे. काकांनी मानेनेच हो म्हटलं. माझ्याकडे पाहून एकदा लहानसं हास्य करून समर्थ आणि त्यांचे ते आप्पा जोशी निघून गेले. एव्हाना चांगलाच अंधार पडला होता. सर्वत्र दिवे लागलेले होते. समर्थ गेल्यावर मी तिथेच हॉलमध्ये बसून होते. डोळ्यांसमोरून ते हलताच मनाचा धीर ओसरायला लागला होता. परत एकदा भीतीचे काळे ढग जमायला लागले होते. काका जेवण्यासंबंधात विचारायला आले, पण माझ्या मनापासून खाण्यापिण्याचा विचार या क्षणा इतका दूर नव्हता. एका प्रकारच्या उद्वेगाने काका माझ्या समोर येऊन बसले. चित्रा, हे तू मानलं आहेस तरी काय? काय काका? मला आधी त्यांच्या शब्दांचा अर्थच समजला नाही. या समर्थांसारख्यांनाही तू यात ओढलंस? काय म्हणायचं तुला? माझं खोटं ठरलं तर दोष मलाच देतील, तुम्हा कोणालाही नाही. काका, मी त्यांना आधीच सांगितलं आहे, माझ्या शब्दावर कोणाचाही विश्वास बसलेला नाही. स्वतःशीच मान हलवत ते निघून गेले. रात्री 9 वाजेपर्यंत मी खालीच काहीतरी करीत वेळ काढत होते. कधी टीव्ही लाव, कधी टेप रेकॉर्डर लाव, कधी एखादं पुस्तक चाळ, पण कशातही लक्ष म्हणून लागत नव्हतं. जीव कसा टांगणीला लागला होता. शेवटी मी वर माझ्या खोलीत गेले. झोप येणार का नाही प्रश्नच होता, पण दिवा मालवायला मन धजत नव्हतं. आजवर मला अंधाराची कधीही भीती वाटली नव्हती, ती आत्ता वाटायला लागली होती. शेवटी मनाचा हिय्या करून मी दिवा मालवला, कॉट गाठली. दिवसभराचे प्रसंग मनासमोर सरकत होते. सारखा डोळ्यांसमोर येत होता तो प्रभाकराचा सताड, पांढऱ्या फेक, बिनबुबुळांच्या डोळ्यांचा चेहरा. त्या नजरेने, त्यात बुबुळ नसूनही, मला जणू मोहिनीच घातली होती. मी झोपेत स्वप्न पाहत होते की जागेपणीच पाहत होते मला काहीच कळेना. डोक्यात कलकल होत होती. कानात कसला तरी गू 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 असा आवाज सारखा होत होता. समोरच्या अंधारात स्वतःच्या निळसर प्रकाशाने उजळलेला तो चेहरा तरंगत होता. एखादी कळ दाबल्यासारखी त्या डोळ्यात बुबुळ आली, परत वर गेली. ते ओठ एका बिकट हास्यात अलग होत होते. मेंदूत कसल्या तरी धोक्याची घंटा खणखणत होती. तो चेहरा अंधारात तरंगत होता, सावकाश सावकाश जवळ येत होता. कानात तो गू 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 असा आवाज सारखा घुमत होता. खोली गरम झाली होती. एक प्रकारच्या ग्लानीतून बाहेर यायची मेंदू धडपड करीत होता. एक विचार मनात पुन्हा पुन्हा येत होता.
तुला धोका नाही. कोण म्हणालं होतं? समर्थ 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 म्हणाले होते. या नावाच्या नुसत्या स्मरणानेही मेंदूवरची ग्लानीची बंधनं गळून पडली. शरीरावरच्या बधीरपणाच्या साखळ्या तटातटा तुटल्या. हालचाल करायला मी स्वतंत्र झाले. कॉटवर मी ताडदिशी उठून बसले. खाली उतरले. दाराच्या दिशेने धाव घेतली. अंधारात दिशा चुकत होती का माझाच गोंधळ होत होता मला काही कळलं नाही. पण एक दोनदा दाराऐवजी मी भिंतीवरच आपटले. आसपास अत्यंत सूक्ष्म अशा कुळिष्टकांच्या धाग्यांसारखं काहीतरी हातांना, चेहऱ्याला, मानेला स्पर्शून जात होतं. मध्येच त्या धावपळीत तो उजळलेला चेहरा एकदम समोर, अगदी जवळ आला. काहीतरी ओरडत मी मागे सरले. नशिबानेच माझ्या हाताला दार लागलं. दार उघडून जिन्यावरून धाड खाली आले. खाली मंद दिवे जळत होते. घड्याळात 12 वाजले होते. मला किती एकटं वाटत होतं. काका काका, मी मोठ्याने हाका मारीत त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. आत्तापर्यंतच्या माझ्या धावपळीने त्यांना अर्धवट जाग आलीच असावी. माझी हाक येताच दार उघडून ते बाहेर आले. त्यांच्या डोळ्यांवर अजून झोपेचा अंमल होता. काय काय झालं चित्रा, असं ते म्हणत असतानाच, काका असं म्हणत मी त्यांच्या गळ्यात पडले आणि रडायला लागले. ते मला विचारणार काय झालं, आणि आत्ता भानावर आल्यावर मला समजलं मी त्यांना खरी गोष्ट सांगू शकणार नव्हते. त्यांचा विश्वास तर बसणारच नाही, उलट माझ्या शहाणपणाची शंका यायला लागेल. कसलं तरी वाईट स्वप्न पडलं होतं काका. त्यांना काही विचारायच्या आतच मी म्हणाले. कदाचित ते खरंही असण्याची शक्यता होती, पण काही केल्या मला तसं वाटत नव्हतं. त्यांनी माझं कसं तरी समाधान केलं आणि रात्रीचे उरलेले तास मी आणि त्यांनी हॉलमधल्या 2 दिवाणावरच काढले. मला सकाळपासून ज्याची धास्ती वाटत होती तेच घडलं होतं. तो तितू माझ्यासाठी आला होता. लांब अंतर, बंद दार त्याला दूर ठेवू शकले नव्हते. आणि आता माझं रक्षण कोण करणार? माझ्या शब्दांवर तर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. कदाचित एक ते समर्थ सोडले तर. उद्या सकाळीच त्यांच्याकडे जायला हवं होतं. पुढील कथा आप्पा जोशी सांगत आहेत. चित्राला आम्ही तिच्या काकांच्या घरी सोडलं आणि तिथून निघालो ते सरळ हॉस्पिटलवर गेलो. डॉक्टर दिवाकर त्याच दिवसाचं काम संपवून निघायच्याच बेतात होते. समर्थांची 5 मिनिटे देण्याची विनंती त्यांनी जरा नाखुशीनेच मान्य केली. आम्ही परत त्यांच्या केबिनमध्ये गेलो. डॉक्टर, चित्रा वसिष्ठ माझ्याकडे आली होती. समर्थ म्हणाले. त्या शब्दांबरोबर डॉक्टर दिवाकर एकदम सावरून बसले, पण त्यांच्या कपाळावर एक लहानशी आठी होती. डॉक्टर, मला उघड दिसत आहे की हा विषय तुम्हाला अप्रिय आहे, पण डॉक्टर, का अप्रिय आहे हे मला सांगू शकाल का? समर्थांनी विचारलं. समर्थ नाही का? तुमचा यात कसा संबंध येतो हे मला समजत नाही. तरीही तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला माझी हरकत नाही. माझं मत असं आहे की काही अपवादात्मक अनुभवांमुळे ही चित्रा सध्या टेम्पररी डिल्युजनरी अवस्थेत आहे. तिला त्यापासून परावृत्त करणं आपलं सर्वांचंच. आपण तिचे हितचिंतक असलो तर हे आपलं कर्तव्य आहे. त्यावर तिच्याशी चर्चा करणं, त्याच्या खरे खोटेपणाची चर्चा करणं म्हणजे तिच्या भ्रमाला खत पाणी घालणं आहे. तिच्या डिल्युजनला रिइन्फोर्स करणं आहे. माझ्या मते अशा वागण्याने चित्रालाच गंभीर धोका पोहोचण्याची शक्यता आहे. डॉक्टर, तिची जी काही कल्पना आहे त्यात कितपत तथ्य असण्याची शक्यता आहे? समर्थांनी विचारलं. डॉक्टर म्हणाले. अजिबात नाही, 1% नाही समर्थ. आम्ही रॅशनल सायंटिस्ट आहोत. पण ते पुढे बोलले नाहीत. डॉक्टर, तुमच्या मतांबद्दल आणि श्रद्धांबद्दल मला पूर्ण आदर आहे. माझी एक विनंती आहे, ती मान्य कराल? होण्यासारखी असली तर अवश्य मान्य करीन समर्थ. या प्रभाकरांना लवकरच डिस्चार्ज देण्याचा तुम्ही निर्णय घेतला आहे? हो समर्थ. एखाद्या अत्यवस्थ अवस्थेतील रोगी तुम्ही सतत नजरेखाली ठेवता? अर्थात
डॉक्टर उत्तरले, मग आजची रात्र या प्रभाकरला नजरेखाली ठेवण्याची व्यवस्था तुम्हाला करता येण्यासारखी आहे का? पण का? समर्थ तो तर आता जवळजवळ नॉर्मल झाला आहे. डॉक्टर, माझी एवढी एकच विनंती आहे. मनात असलं तर समर्थांना त्यांच्या आवाजात काही विशिष्ट बदल करता येतो, तसा त्यांनी आत्ता केला असावा. नकार द्यायच्या बेतात असलेल्या डॉक्टरांनी मत बदललं, होकार दिला. डॉक्टर, मी आपला फार आभारी आहे. समर्थ उठत म्हणाले. पण तुमचा विचार काय आहे? तुम्ही काय करणार आहात? डॉक्टरांची जिज्ञासा आता जागी झाली होती. धोपटून पाहणार आहे. साप आहे की दोरी आहे ते? या रहस्यमय शब्दांवर समर्थांनी डॉक्टरांचा निरोप घेतला. बाहेरची वाट धरली. पण समर्थ, त्यांच्या हाताला स्पर्श करीत मी म्हणालो, तुम्ही त्या प्रभाकरांची भेट घेणार नाहीत? त्याला पाहणार सुद्धा नाही? आता त्याची आवश्यकता नाही आप्पा, तू चल. आम्ही हॉस्पिटलच्या आवाराबाहेर पडल्यावर समर्थ म्हणाले, आप्पा, ती चित्रा काय म्हणत होती आठवतं? ती खोलीबाहेर येऊन पोहोचताच त्याला खोलीत ती जाणीव झाली होती. समजा त्यात तथ्य असलं तर? म्हणजे त्याला आपली जाणीव व्हायला नको होती, बरोबर ना? मी म्हटलं, होय आप्पा. तो समजा बेसावध असला, विनाकारण सावध कशाला करा? आम्ही बंगल्यावर पोहोचलो. समर्थ कोणत्या कार्यात गुंतलेले नसले की रोज रात्री त्यांची काहीतरी साधना चालत असे. आजची रात्रही त्याला अपवाद नव्हती. सकाळ आमच्यासाठी एक आश्चर्यच घेऊन आली. उजाडताच चित्रा बंगल्यावर हजर झाली. केस जेमतेम सारखे केले होते, चेहरा ओढलेला होता, डोळे लालसर झाले होते. बहुधा रात्रभर तिला अजिबात झोप मिळाली नसावी. समर्थ आहेत ना? आत पाय टाकता टाकता ती अधीर आवाजात म्हणाली. तिचा चेहरा ऐकताच समर्थ बाहेर आले. लगबगीने त्यांच्याकडे वळत ती म्हणाली, समर्थ तो आला होता. तो तिथू आला होता माझ्यासाठी. आणि मग तिला एकाकी रडू कोसळलं. खांद्यांना धरून समर्थांनी तिला एका खुर्चीवर बसवलं आणि ते सहानुभूतीच्या आवाजात म्हणाले, चित्रा, शांत हो. आता तू इथे आली आहेस ना? आता तुला कसलाही धोका नाही. शांत हो. स्वतःला आवर आणि नीट सांग काय काय झालं होतं ते. हळूहळू तिच्या रडण्याचा जोर ओसरला. अडखळत तिने आपला रात्रीचा अनुभव सांगितला. ती अचानक आलेली जाग, तो कानात घुमणारा आवाज आणि एकाकी साकार झालेला तो तरंगता निळसर चेहरा. आणि मग खोलीबाहेर पडण्यासाठी करावी लागलेली धावपळ, तळमळत घालवलेले उरलेले तास. समर्थ काही वेळ स्वतःशी विचार करत गप्प बसले. समर्थ, मला ते खरोखर दिसलं. मला भास झालेला नाही. निदान तुम्ही तरी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. चित्रा आवेगाने म्हणाली. चित्रा, मी तुझ्या शब्दांवर अजिबात शंका घेत नाही. आणि तुझ्या एकटीवर 2 वेळा असा भयानक प्रसंग यावा हे खरोखरच दुर्दैव आहे. आता आधी मी एक करतो. तुझ्या काकांना कळवतो की तू इथे बंगल्यावरच 1-2 दिवस थांबणार आहेस. मग सर्व काळजी मिटली ना? छान. आप्पा, तिला कॉफी बनवून दे. त्यांनी कपाटातून एक बाटली काढली. त्यातल्या 2 गोळ्या हातावर ठेवल्या. चित्रा, कॉफीबरोबर या गोळ्या घे. तुला गाढ झोप लागेल. सर्व थकवा जाईल. शरीराने आणि मनाने ताजेतवानी होशील. जा, आता अगदी निश्चिंत राहा. जा आप्पा बरोबर आत. 5-7 मिनिटातच मी तिला कॉफी करून दिली. एका रिकाम्या खोलीत तिची व्यवस्था केली आणि परत बाहेर आलो. समर्थ फोनवर बोलत होते. बहुतेक तिच्या काकांशीच बोलत असावेत. चित्राचं आमच्याकडे येणं आणि थांबणं काकांना पसंत नसावं. शेवटी समर्थांनी त्यांना बंगल्यावरच बोलावून घेतलं आणि फोन बंद केला. लागलीच त्यांनी हॉस्पिटलचा नंबर फिरवला. डॉक्टर दिवाकर अजूनही आले नव्हते. पण दुसरे कोणीतरी डॉक्टर फोनवर आले. डॉक्टर दिवाकरांनी पेशंट नंबर 412 संबंधात काही सूचना देऊन ठेवल्या होत्या का? तिकडचे शब्द मला उमगले नाहीत. पुढे समर्थ म्हणाले, मी समर्थ आहे, जरा पहा बरं. त्यांच्या आवाजात धार आली होती. 1-2 मिनिटातच तिकडून पुन्हा बोलल्याचा आवाज आला. डॉक्टर दिवाकर आल्यावर खुलासा करतील. कार्डावरच्या नोंदी मला वाचवून दाखवता का?
हे फार महत्त्वाचं आहे. वेळही महत्त्वाचा आहे. काही वेळ त्यांनी फोनवरचे बोलणे ऐकले व मग असं, ठीक आहे, मी आपला आभारी आहे, एवढे म्हणून फोन खाली ठेवला. आप्पा, हे ऐक, काल रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान प्रभाकरची प्रकृती एकदम खालवल्याची नोंद आहे. त्याचं टेम्परेचर खाली गेलं, नाडी मंदावली, ब्लड प्रेशर खूप खाली गेलं. सर्व तयारी होऊन ते त्याला एमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्याच्या बेतात असतानाच त्याची प्रकृती हळूहळू पूर्ववत झाली आणि चित्राला काल रात्री 12च्या सुमारासच तो चेहरा दिसला होता, नाही का? दोन्हीमधला संबंध सूर्यप्रकाशा इतका स्पष्ट आहे. आप्पा, मी आता बाहेर जातो आहे. तू दिवसभर इथेच राहायचं आहेस. चित्राचे काका एवढ्यात येणार नाहीत, पण आलेच तर त्यांना थांबवून घे. पण काहीही झालं तरी चित्राला बंगल्याबाहेर पडू द्यायचं नाहीस. तिच्या काकांनी कितीही आग्रह केला, अगदी भांडाभांडी केली तरीही, समजलं? त्यांची काय तयारी करायची होती ती करून समर्थ बाहेर गेले. तो एक फोन होताच त्यांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या होत्या. जणू काही मनातला कोणता तरी अंदाज व तर्क आता खरा ठरला होता. समर्थ बऱ्याच उशिरापर्यंत परत आले नाहीत आणि सुदैवाने चित्राचे काकाही तोपर्यंत आले नाहीत. तेव्हा वादावादीचा काही प्रसंगच आला नाही. त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे चालू प्रसंगावर ते काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी 6च्या सुमारास चित्रा जागी झाली. सकाळच्या मानाने ती आता चांगलीच ताजी तवानी दिसत होती. 8च्या सुमारास मी आणि चित्रा आम्ही दोघांनी जेवण केलं. तेवढ्यात बाहेरची घंटा वाजली. हे चित्राचे काका असतील आप्पा, समर्थ म्हणाले. खरोखरीच चित्राचे काका आले होते आणि विलक्षण संतापलेले दिसत होते. हॉलमध्ये आल्या आल्या ते चित्राच्या अंगावर खेकसले. चित्रा, हा काय प्रकार आहे? तू काय आता लहान आहेस असले थेर करायला? काका, समर्थ त्यांच्या खुर्चीतून उठत म्हणाले. तुम्ही चित्रावर अन्याय करीत आहात. तिच्यावर आलेल्या प्रसंगांना तिने ज्या धैर्याने तोंड दिलं आहे त्याबद्दल तुम्ही तिला उलट शाबासकी द्यायला हवीत. या, बसा. मी डॉक्टर दिवाकरांनाही बोलवलं आहे. डॉक्टरांना? काकांनी विचारलं. हो. आणि ते कबूल झाले? फारसे खुशीने नाही, पण शेवटी तयार झाले. समर्थ चित्राकडे वळून म्हणाले. चित्रा, काकांना घेऊन बाहेर बागेत जा. कालचा अनुभव त्यांना सांग. 9:30 वाजता डॉक्टर दिवाकरांची गाडी बंगल्याच्या पोर्चमध्ये आली. दारातच समर्थ उभे होते. त्यांच्या मागे मी, चित्रा, काका उभे होतो. आम्हा सर्वांना पाहून डॉक्टरांनी एकदम भुवया उंचावल्या. मग गाडीचं दार बंद करण्यासाठी ते वळले. शेवटी आम्ही सर्व हॉलमधल्या खुर्चीवर बसलो होतो. सर्वजण समर्थांच्याकडे अपेक्षेने पाहत होते. काका आणि डॉक्टर, तुम्ही इथे आलात याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत. तुम्ही नाही म्हणू शकला असतात आणि मी काहीही करू शकलो नसतो, तेव्हा आभार. आता आणखी एक विनंती आहे. आणखी 2-2.5 तास मी तुम्हाला इथेच थांबवून घेणार आहे. आप्पा तुम्हाला शेजारच्या खोलीत नेईल. तिथे पुस्तकं आहेत, रेकॉर्ड प्लेअर आहे. तसे 2 तास जायला काही कठीण नाहीत. चित्रा, तू मात्र माझ्याबरोबर ये. आप्पा त्यांच्याकडे पाहिल. काका आणि डॉक्टर दिवाकर यांच्याबरोबर घालवलेले ते 2-2.5 तास मला जरा अडचणीचेच गेले. त्यांना समर्थांबद्दल आणि ते आत्ता काय करायचं योजत होते त्याबद्दल विलक्षण कुतूहल होतं. पण एकतर मला ते माहीत नव्हतं आणि माहीत असतं तरीही मी त्यांना काही सांगितलं नसतं. 11:30च्या सुमारास चित्रा खोलीत आली. समर्थांनी सर्वांना बोलावलं होतं. समर्थ बाहेरच्या हिरवळीवर होते. पोर्चमध्ये 4-5 घडीच्या खुर्च्या होत्या आणि बाहेर उघड्यावर जरा अंतरावर एक खुर्ची होती. समर्थांनी चित्राला आधीच सूचना दिलेली असावी, कारण आम्ही बाहेर येताच ती त्या जरा दूर मांडलेल्या खुर्चीत जाऊन बसली. आम्ही सर्व पोर्चमध्ये बसलो. काका आणि डॉक्टर दिवाकर, मला आशा आहे की तुम्हाला एवढ्यातच एक जरा विलक्षण प्रकार पाहायला मिळेल. रात्र ही काही मानवाची मित्र नाही, विशेषतः अंधारी रात्र. आधी नजर काम करीत नव्हती, मग सर्व काही स्पष्ट दिसायला लागलं. आमचं लक्ष अर्थात चित्रावर होतं.
तारका प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्या जागी केवळ एक पांढुरका लंबगोल दिसत होता. तीही शांतपणे बसली होती. समर्थांची अपेक्षा काय होण्याची होती काही कल्पना येत नव्हती. सुमारे 15-20 मिनिटात हवेत काहीतरी बदल जाणवला. आम्ही सर्व एकदम सावरून बसलो आणि मग तो आवाज आमच्या कानावर आला. गुं 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 असा मोठ्या मधमाशीसारखा आवाज. नक्की दिशा समजत नव्हती. चारी बाजूंनी आल्यासारखा वाटत होता. चित्रा तिच्या खुर्चीत उठून ताठ बसली होती. तिच्या खुर्चीसमोर हवेत बारीकसा प्रकाश दिसायला लागला होता. हिरवट निळसर प्रकाश. क्षणाक्षणाला तो तीव्र होत होता. त्याला एक घनता येत होती. आकारही येत होता. एका चेहऱ्याचा आकार. चेहऱ्याच्या रेषा हळूहळू स्पष्ट होत होत्या. काका आणि डॉक्टर एकदम उभे राहिले. त्यांनी तो चेहरा ओळखला होता. समर्थांनी त्या दोघांना हातांनी थोपवून धरलं. तो निळसर चेहरा आता चित्राच्या खुर्चीपासून 2-2.5 फूट अंतरावर हवेत सावकाश सावकाश तरंगत होता. इतक्या अंतरावरूनही आम्हाला त्या चेहऱ्याच्या आसपास वावरणारी एक तामसी शक्ती भट्टीच्या आचेसारखी जाणवत होती. तो चेहरा म्हणजे काही एक निर्जीव प्रक्षेप नव्हता. अघोरी शक्तीने तो रसरसत होता. एकाकी चेहऱ्यातले डोळे खाडकन उघडले. तोंड एका विकट हास्यात वासले आणि त्या तोंडातून एक मोठ्या विलक्षण आवाजात एक हाकही आली. चित्रा, चित्रा. बिचारी चित्रा एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखी ती गोठून गेली होती. समर्थांना परिस्थितीचा अंदाज असला पाहिजे. अजूनही त्यांनी त्या दोघांना हाताने थोपवून धरलं होतं. हवेत तरंगणारा तो चेहरा निळसर प्रकाशाने लवलवत होता. मागे पुढे होत होता. आता असं वाटलं की तो चेहरा आता चित्राच्या अंगावर झेपावणार आहे. त्या क्षणी समर्थांनी विलक्षण वेगाने हालचाल केली. एखादी प्रखर लाल ठिणगी पडल्यासारखा प्रकाश झाला. तो चेहरा आतल्या आत आक्रसत दुमडला आणि गडप झाला. चित्रा खुर्चीत मागे कोसळली. तोपर्यंत डॉक्टर दिवाकर तिच्यापाशी पोहोचलेही होतेच. ती एवढ्यात चावरेल डॉक्टर, समर्थ म्हणाले. फक्त आता तुमच्या हॉस्पिटलला फोन लावा. 412चा रिपोर्ट मागवा. आप्पा यांना फोन दाखव. डॉक्टरांनी फोन लावला. 2-3 मिनिटातच त्यांनी फोन खाली ठेवला. तेव्हा त्यांचा चेहरा जरासा विचारमग्न होता. एव्हाना सर्वच जण परत दिवाणखान्यात आले होते. चित्रा एका आराम खुर्चीत मान मागे टेकून बसली होती. अजूनही तिचा चेहरा ओढलेला, घामेजलेला होता. चित्रा, समर्थ म्हणाले, मला माफ करा हं. तुला पुन्हा एकदा त्या भयंकर अनुभवातून जावं लागलं त्याबद्दल. मग ते काका आणि डॉक्टरांकडे वळले. पण त्याखेरीज तुमचा विश्वास बसला नसता, नाही का? काय व कसं यावर आता विचार करीत न बसता जे झालं आहे त्याचा स्वीकार करायला हवा. प्रभाकरचा संबंध एका अमानवी हिंस्र शक्तीशी जुळला. तो त्याला तितू नाव देत होता. तो जर सुरुवातीसच माझ्याकडे आला असता तर मी त्याला खासच मदत करू शकलो असतो. पण एका खोट्या त्यागाच्या कल्पनेपायी मला तर अशी शंका येते की ती कल्पनाही त्याची नव्हतीच. या तिथूनच ती त्याच्या डोक्यात भरवली होती. त्याने आत्महत्या केली. जे करायला नको होतं ते केलं. काही क्षणांपूर्वी मृत झालेलं शरीर तितूच्या हवाली केलं. होय, चित्राला भ्रम भास झाला नाही. प्रभाकर गतप्राण झाला होता. त्याच्या शरीरावर ही हिंस्र शक्ती आरूढ झाली होती आणि त्या पाशवी आक्रमणाची एकमेव साक्षीदार चित्राच. तिचा आता त्या तितूला नाश करायचा आहे. तुमच्या दगड, विटा, लाकूड, पोलादाच्या भिंती त्याला रोखू शकत नाहीत. आता तुम्ही स्वतःच पाहिलंत की तो इथे साकार झाला. तेव्हा तिकडे प्रभाकरच्या सर्व जीवनक्रिया मंदावत मंदावत अगदी खालच्या पातळीला पोहोचल्या होत्या. एकाकी समर्थांचा आवाज कठीण, विलक्षण धारदार झाला. त्यांच्या उभं राहण्यात ताठपणा आला. उद्या रात्री मी या तितूचा पुरा बंदोबस्त करणार आहे, ते म्हणाले. वाटलं तर तुम्ही हजर राहू शकता. तिकडे प्रभाकरची अवस्था एकदम खालावणार आहे. वाटलं तर तुम्ही लाईफ सपोर्ट सिस्टीम तयार ठेवा. मला माहीत आहे तुमच्या मनात खूप शंका आणि प्रश्न असतील, पण आता रात्रीचे 12 वाजून गेले आहेत.
आणि हातातलं कामही पुरं झालेलं नाही. काका, चित्राला आजची रात्र माझ्याकडेच राहू द्या. या जागी इतकी ती सर्व जगात कोठेही सुरक्षित असणार नाही. आणि उद्या रात्रीपर्यंत तिची सुरक्षितता डोळ्यात अगदी तेल घालून जपली पाहिजेत. जराशा असमाधानकारक मनस्थितीत आमची बैठक मोडली. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थ आणि तितू. हा या कथेचा भाग 3 होता. आपण लवकरच भाग 4 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.